नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. अहमदनगरमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन आहे आणि या कार्यक्रमासाठी म्हणून शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर आलेले आहेत. थेट जाऊया या कार्यक्रमाकडे. जे काय आपल्याला बदल करून घ्यायचे ते बदल या नव्या विचारांनी करावे लागतील आणि त्या दृष्टिकोनातून तयारी ठेवली पाहिजे. मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. मला आनंद आहे की नगर जिल्ह्यामध्ये या नगरच्या एकंदर विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे जी काही लोकांच्या मागण्या होत्या त्याची पूर्तता करण्याच्यासाठी गडकरी हे या ठिकाणी आले. काही प्रकल्पाला त्यांनी मंजुरी दिली, काही प्रकल्प पुढे झाले म्हणून ते संपूर्ण जिल्ह्याला समर्पित करणार आहेत आणि काही नवीन प्रकल्प आज सरकारने त्यांच्यापुढे मांडले. त्याचा अभ्यास करून ते योग्य प्रकारे योग्य वेळी निर्णय घेतील याची खात्री मला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी या ठिकाणी विकासाच्या कामात लक्ष घातलं त्याबद्दल त्यांना मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद पवार साहेब. पवार साहेबांकडे पाहिलं की असं लक्षात येतं रिटायर्ड तर नाहीच पण टायर्ड सुद्धा नाहीत. म्हणजे याही वयात हा उत्साह आणि धन्यवाद आपल्या या मौलिक मार्गदर्शनाबद्दल. आणि यानंतर आपण सगळेजण ज्यांचं मार्गदर्शन आणि अनुभवाचे बोल ऐकण्यासाठी आतुर आहोत असे माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करते. सर, मी गमतीनं एक सांगू इच्छिते की नितीन या शब्दाचा डिक्शनरी अर्थ आहे कानून के मास्टर, सही रास्ते के मास्टर, आणि गडकरी म्हणजे बांधणी करणारा. त्यामुळे आधुनिक भारताची गरज ओळखून रस्त्यांच्या माध्यमातून नवीन देशाची बांधणी करणारे हे आधुनिक मावळेच हो ना. स्वागत करूयात एकदा त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब, महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, लोकसभा सदस्य आदरणीय सुजय राधाकृष्ण विखे पाटील, श्री सदाशिव लोखंडे शिर्डीचे लोकसभेचे खासदार, महापौर श्रीमती रोहिणी शेंडगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, मंचावर उपस्थित सर्व विधान परिषदेचे विधानसभेचे सर्व सन्माननीय सदस्य आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, आज नगर जिल्ह्यातल्या अनेक कामाचा भूमिपूजन पण होत आहे आणि अनेक कामाचं लोकार्पण पण होत आहे. स्वाभाविकपणे खासदार विखेंनी आपल्या भाषणात सांगितलं की सगळ्यात जास्त नगर जिल्ह्याला राष्ट्रीय महामार्गातून भरपूर निधी मिळालेला आहे. त्यांनी हे उद्गार काढले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण मी ज्या ज्या जिल्ह्यात जातो त्या त्या जिल्ह्यातला खासदार हेच म्हणत असतो आणि ज्या राज्यात जातो त्या राज्यातला मुख्यमंत्री म्हणतो की सगळ्यात जास्त आम्हाला मिळालं आहे. खरं म्हणजे आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे आणि ह्या विकासामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. आपल्या देशामध्ये जर उद्योग आणायचे असतील तर उद्योग सुरू व्हायच्या आधी उद्योजक विचार करतो की या 4 गोष्टी आहेत किंवा नाही, आणि असेल तर तिथे उद्योग आणतो. उद्योग जर आला तर स्वाभाविकपणे भांडवली गुंतवणूक येते आणि भांडवली गुंतवणूक आली तर रोजगार उपलब्ध होतो. गरीब गरीब असतो, गरिबाला जात पंथ धर्म आणि भाषा नसते. गॅसचं सिलेंडर आणि पेट्रोल डिझेल ज्या भावात हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं. त्यामुळे या देशातली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर करायची असेल
आणि गाव गरीब मजदूर आणि शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तर रोजगाराची निर्मिती केली पाहिजे. आणि रोजगाराची निर्मिती करायची असेल तर पॉवर, वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन विकसित झालं पाहिजे. मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो त्यावेळी माझे सचिव होते तांबे साहेब. त्यांनी मला अमेरिकन प्रेसिडेंट जॉन केनेडी यांचं एक प्रसिद्ध वाक्य माझ्यासमोर आणून दिलं. ते इंग्लिशमध्ये होतं. ते वाक्य असं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले झाले नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका श्रीमंत झाली. आणि म्हणून आज आपल्या भागामध्ये अनेक रस्ते होतात आहेत आणि अनेक रस्ते आम्ही करणार आहे. आणि त्या रस्त्यांमध्ये स्वाभाविकपणे आताच मी NHAIच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की महाराष्ट्र सरकार ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध करून देईल त्या त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रीयल क्लस्टर्स किंवा ट्रान्सपोर्ट नगर हे आम्ही आमच्या पैशांनी इन्व्हेस्टमेंट करून बसवण्याकरता तयार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या विकासाकरता अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि याची प्लॅन डेव्हलपमेंट झाली पाहिजे. नगर जिल्ह्याला विकासाचा इतिहास आहे. कारण आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे सहकार महर्षी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1950 मध्ये स्थापन केला. त्यानंतर ऊसाच्या लागवडीखालील एकूण क्षेत्र 70,000 हेक्टर इतका आहे सध्या. आणि 23 साखर कारखाने या जिल्ह्यात आहेत. आणि या साखर कारखान्यातून प्रगती आणि विकासामध्ये मोठं योगदान आहे. तुम्हाला माहिती असेल की आपल्या इथे आर्थिक क्षेत्रामध्ये विकासाचा मापदंड आहे पर कॅपिटा इन्कम, GDP आणि ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट. आपल्या देशात सगळ्यात जास्त पर कॅपिटा इन्कम कोणत्या जिल्ह्यात असेल तर त्या जिल्ह्याचं नाव कोल्हापूर आहे. याचं कारण असं आहे की त्या जिल्ह्यामध्ये साखर कारखाने झाले. आज अहमदनगर जिल्हा एकेकाळी दुष्काळी जिल्हा म्हणून प्रसिद्ध होता, पण सहकार चळवळीच्या माध्यमातून असेल अनेक लोकांनी पुढाकार घेऊन या जिल्ह्यामध्ये साखर कारखानदारी आणली आणि साखर कारखानदारी इथे यशस्वी झाली. आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसा आला, त्यांची पर्चेसिंग पॉवर, खर्च करण्याची शक्ती वाढली आणि म्हणून उद्योग व्यापार वाढले आणि म्हणून इथे प्रगती आणि विकास दिसला. ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट वाढला आणि पर कॅपिटा इन्कम वाढलं आणि GDP वाढला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साखर कारखान्याच्या माध्यमातून होणारा विकास हा किती मोठा आहे हा सगळा आपण सगळेजणांचा अनुभव होता. दुसरं, दुधाच्या बाबतीमध्ये पण मोठी प्रगती आणि विकास पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांनी केला. कालच माझ्याकडे मदर डेअरीची मीटिंग होती. महाराष्ट्राचे दुग्ध विकास मंत्री सुनील केदार पण होते आणि सगळे अधिकारी होते. त्यावेळी मी मदर डेअरीचे चेअरमन आणि भारत सरकारचे अधिकारी होते. मी त्यांना प्रश्न विचारला की आमच्याकडे मदर डेअरी 3 लाख लिटर दूध रोज कलेक्ट करते आणि मी त्यांच्याकडे मागे लागलो गेल्या 2 वर्षापासून की तुम्ही कमीत कमी 10 लाख लिटरपर्यंत गेलं पाहिजे. त्यावेळी मी सुनील केदारांसमोर आणि अधिकाऱ्यांसमोर त्यांना एक प्रश्न विचारला की एकट्या पुणे जिल्ह्यात जेवढं दूध होतं, एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध होतं तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही. याची आम्हाला लाज आणि शरम वाटते. तुम्हाला वाटते की नाही वाटत म्हटलं मला माहीत नाही, पण सुनील केदारला मला वाटतं. आणि म्हणून आपल्या भागात, विशेषतः आपल्या भागामध्ये दुधाच्या उत्पादनामुळे देखील शेतकरी समृद्ध झाला, संपन्न झाला. शेतकरी आत्महत्या करत नाही. आणि आता भारत सरकारने नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे, कारण ती आणण्याच्या मागे मी पण सातत्याने पाठपुरावा करतो आणि अनासाहेब पवार साहेब इथे उपस्थित आहेत. ती म्हणजे आपल्या इथल्या गीर जातीचा गाय 1952 साली ब्राझीलमध्ये गेली होती आणि त्या गायीचा एक
60 लिटर गीर जातीची गाय होती, त्याचा जो सांड होता त्याचं नाव होतं टोरॅन्डो, आणि त्याचं सिमेंस आता आपण भारतात आणलं. आणि त्याला असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण मधल्या काळामध्ये हुस्टन आणि जर्सीचं इंजेक्ट केलं, पण आपल्या देशी नस्ल ज्या आहेत, साहिवाल आहे, गिर आहे, आपल्याकडे अनेक गाई म्हशीच्या उत्तम जाती आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण जर चांगल्या प्रकारचं सिमेंस वापरलं तर नक्कीच 2 लिटरच्या गाईला जर आपण हे सिमेंस दिलं तर त्याच्यातून कमीत कमी 25 लिटरची गोरी तयार होते. आणि आता महाराष्ट्रामध्ये सुनील केदारांना मी विनंती केली होती आणि त्यांनी स्कीम पण काढलेली आहे. 100 रुपयापेक्षा कमी दरामध्ये त्यांनी सबसिडी दिलेली आहे आणि आता हे सिमेंस उपलब्ध करून दिलेलं आहे. पण यावर अजून मोठं संशोधन भारत सरकारही त्याच्यात पुढाकार घेत आहे, आणि ते संशोधन हे आहे की आपल्याला गाईचं जे पोट आहे, गर्भ आहे, तो ट्रान्सप्लांट करता येईल. आणि मी भारत सरकारच्या मदतीने आपल्या महाराष्ट्र सरकारचं व्हेटरनरी युनिव्हर्सिटी नागपूरला आहे, तिथे एक मोठी लॅबॉरेटरी तयार केली आहे, आणि तिथे आम्ही आता पूर्ण पोट गाईचं, कारण गाय दूधच देत नाही, त्याचं कारण ती 2 लिटर 1.5 लिटर दूध देते, तर तिचं पोट पूर्ण लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं. आणि ते केल्यानंतर त्या गाईला जर आपण या सिमेंस चांगल्या प्रकारच्या गाईचं जिचं 60 लिटर दूध आहे त्याच्या सांडाचं सिमेंट दिलं तर नक्कीच त्यातून 25-20 लिटरची गोरी तयार होते. आणि आता हे बेटी बचाव अभियान जसं होतं तसं आता टेक्नॉलॉजी बदलली आहे की 99.99% फक्त गोरीच होते, गोरा होत नाही. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये चितळींनी आता हे सुरू केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने पण पुढाकार घेतला, आणि कालच मी आमच्या अधिकाऱ्यांना केंद्र सरकार असं सांगितलं की आमच्याकडे टिश्यू कल्चरचा ऊस लागतो, तर आमच्याकडची परिस्थिती तुमच्यापेक्षा खूपच खराब आहे. मी आता मुश्रीफ साहेबांना सांगत होतो की कोल्हापूरची साखर कारखानदारी म्हणजे मेरिट विद्यार्थ्यांची शाळा आहे, आणि मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लासमधल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे, आणि विदर्भ म्हणजे ज्यांना 100पेक्षा मॅन्डेटरी कंपल्सरी 20पेक्षा कमी गुण मिळालेले आहे त्या विद्यार्थ्यांची शाळा. त्यामुळे आमच्याकडे काम करणं खूप कठीण आहे. तर आम्ही पहिल्यांदी आपल्या राहुरीतून इकडनं तिकडनं रोपं न्यायचो. आता आम्ही 50 नर्सरी तयार केल्या साहेब, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात. आणि आता त्या नर्सरीतून ते रोपं सगळ्या शेतकऱ्यांना मिळतात. आमचंही 7-8 लाख टनाचं क्रशिंग आहे. तर ज्यावेळी आता हे रोपं त्यांना मिळायला लागले तेव्हा मी त्यांना अशी विनंती केली, आणि आता भारत सरकारने एक स्कीम आणली ज्याचा फायदा तुम्ही सगळेजण जरूर घ्या. ती अशी आहे की आपण जसे ऊसाची रोपं तयार करतो तशा आपल्या भागातल्या देशी गाई 200 गाई तयार करण्याचा प्रोजेक्ट भारत सरकार स्पॉन्सर करणार आहे. आणि कालच केदार साहेबांना मी सांगितली याच्यातले 200 प्रोजेक्ट महाराष्ट्रात घ्या, मी तुम्हाला भारत सरकारकडनं परवानगी मिळवून आणण्याचे काल अधिकारी उपस्थित होते. आणि आपल्या इथल्या ज्या कमी दुधाच्या गायी आहेत त्यांना त्या ठिकाणी योग्य प्रकारे जे काही तंत्रज्ञान मी सांगितलं उपयोग करून त्या ठिकाणी कमीत कमी 200 गायी 30 लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या देशी गायी तयार करायच्या आणि त्या शेतकऱ्यांना द्यायच्या आणि दुधाचं उत्पादन वाढवायचं. मला विश्वास आहे की महाराष्ट्र साखर कारखानदारी आणि दूध उत्पादन या 2 गोष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात विकास झाला. आणि म्हणून मी दिल्लीमध्ये मंत्री असलो तरी महाराष्ट्राचा प्रतिनिधी आहे. माझ्या आयुष्यातली 18 ते 20 वर्ष मी महाराष्ट्राच्या विधानमंडळात घालवली आहे. मराठी माणूस, साहित्य, संस्कृती, संत वाङ्मय, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, हा सगळा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, या सगळ्यांची आस्था आणि प्रेरणा घेऊनच राजकारणात आलो. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे महाराष्ट्राबद्दल मला नेहमीच ही इच्छा असते की महाराष्ट्र भारतात पहिल्या नंबरवर पोहोचला पाहिजे. आणि आज पवार साहेबांनी जी गोष्ट सांगितली त्यातल्या 2 विनंती मी पवार साहेबांना आणि मुश्रीफ साहेबांना करणार आहे. पवार साहेब, आता इथेनॉलचं उत्पादन वाढवणं याची गरज आहे. भारत सरकारने आता आपल्या इथे केवळ सी मोलायसेस म्हणजे 1 टनातून जे 4% मोलायसेस निघायचं त्याच्यापासून आपण इथेनॉल तयार करायचो. मग बी हेवी मोलायसेस सुरू झालं,
म्हणजे आपण 3% साखर त्याच्यात टाकली आणि त्याच्यापासून इथेनॉल घेतलं आणि आता आपण शुगरकेन ज्यूसपासून इथेनॉलला परवानगी दिली आणि आता तांदूळापासून आणि मक्यापासून आणि कुठल्याही धान्यापासूनही इथेनॉल करायला परवानगी देशात दिली आहे. 450 लोकांनी अर्ज केलेला. आपल्या देशातलं इथेनॉलचं उत्पादन केवळ 465 करोड लिटर मागच्या वर्षीचं होतं आणि जर 20% आपल्याला पेट्रोलमध्ये टाकायचं असेल तर आपली गरज 1650 करोड लिटर इथेनॉलची आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं इथेनॉल तयार कराल तेवढं भारत सरकार विकत घेईल. आणि आता याच्या पलीकडे मी ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे मी अधिकृतपणे तुम्हाला सांगतो आहे. त्यामुळे मी जे सांगतो ते तुम्ही जरूर समजून घ्या आणि सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंतीची अंमलबजावणी पुणे आणि नगर जिल्ह्यात पहिल्यांदा करा. ती अशी आहे की इथेनॉल जे फ्युएल आहे हे पेट्रोलपेक्षाही चांगलं आहे. हे ग्रीन फ्युएल आहे आणि तुम्ही यूट्यूबवर जाल तर एक सियाम नावाची आपल्या इथल्या सगळ्या टाटा लेलँड सगळ्यांची मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनची एक कार्यक्रम झाला. त्याच्यात ब्राझीलचे मंत्री बोलले आहेत. ते भाषण आपण ऐका. आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे इलेक्ट्रिक आणि इथेनॉल अशा गाड्या आहेत आणि 85% पेट्रोलच्या गाड्या ज्या होत्या त्या सगळे इथेनॉल वापरतात. म्हणजे आपल्या इथे टोयोटो, होंडा, BMW, मर्सिडीज या जेवढ्या गाड्या तुम्ही वापरता आहात या अमेरिका, ब्राझील आणि कॅनडामध्ये या गाड्यांमध्ये 100% इथेनॉल वापरतात. पेट्रोलमध्ये 20% पर्यंत नेण्याचा निर्णय झालेला आहे. पण मी या 20% माझा आग्रह आहे ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून की 100% इथेनॉलवर झालं पाहिजे. आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की आपल्या इथे बजाज स्कूटर कंपनी आहे. राजीव बजाज त्यांनी इथेनॉलची पहिली बाईक आणि त्यांची इलेक्ट्रिकच्या बाईकचं लॉन्चिंग मीच केलं होतं. आणि TVS कंपनीने देखील इथेनॉलची बाईक आणि स्कूटर तयार केलेली आहे. म्हणजे त्याच्यात पेट्रोलही टाकता येतं आणि इथेनॉलही टाकता येतं. आणि तुम्हाला माहिती आहे की इथेनॉल हे स्वस्त आहे, 65 रुपये लिटर. पेट्रोल आता 110 रुपये रोज भाव वाढतो आहे कारण ते आपण इम्पोर्ट करतो. आपल्या देशात आपण 12 लाख कोटी रुपयाचं क्रूड ऑइल आणि गॅस म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि गॅस इम्पोर्ट करतो. आणि आज आपल्या देशामध्ये आपला शेतकरी हा वीजही देऊ शकतो आणि एनर्जी पण देऊ शकतो. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता भारत सरकारने इथेनॉलच्या पंपांना परवानगी दिलेली आहे. त्यामुळे सगळ्या साखर कारखान्यांनी आपल्या क्षेत्रात पहिल्यांदा इथेनॉलचा पंप सुरू केला पाहिजे. आणि मी पण घेतली आहे परवानगी, आमच्याही कारखान्यात घेतली आहे. आता तेवढ्याकरता आम्ही पेट्रोल पंपाच्या याचा लायसन मिळवलं, ते सगळ्यांना मिळतं. आणि आता आमच्या कारखान्याचे 28 पेट्रोल पंप आहे आणि सगळ्या पंपावर आता इथेनॉलचे पंप आम्ही टाकणार आहे. आणि इथेनॉलच्या पंपावर टाकल्यानंतर मी 2 महिन्याच्या आत सुप्रीम कोर्टात एक ॲफिडेविट सबमिट केलेला आहे. कारण Euro 6 आणि Euro 4चे जे एन्व्हायरमेंटचे नॉर्म होते त्याच्यामध्ये इथेनॉलच्या नॉर्मच्या बाबतीत Euro 6च्या नॉर्ममध्ये गाड्या करणं थोडं अडचणीचं आहे. म्हणून Euro 4चे जे नॉर्म आहेत BS6 4 त्यावर जर इथेनॉलवर जर 100% झालं तरी देखील पोल्युशन खूपच कमी आहे, नाहीच्या बरोबर आहे, कारण हे ग्रीन फ्युएल आहे. आणि ते ॲफिडेविट झाल्यावर मी ऑर्डर काढणार आहे आणि सगळ्या कंपन्यांना मी सांगितलं आहे. आणि मला माहिती आहे की नाही ऐकलं तर मी दंड लावल्याशिवाय राहणार नाही हेही सांगितलं आहे. त्यामुळे मर्सिडीज, BMW, टाटा, महिंद्र जेवढे काही आहेत त्यांना सांगितलं पुढच्या ह्या ऑर्डर काढल्यावर तुम्हाला पेट्रोलच्या गाड्या फ्लेक्स इंजिनच्याच कराव्या लागतील. किंमत नाही वाढत, किंमत तेवढीच आहे. फ्लेक्स इंजिनचा अर्थ असा आहे की बॉश कंपनीचं एक फिल्टर आहे त्याच्यात आणि त्या फिल्टरबरोबर जे वॉशर्स होते ते जे स्टीलचे होते, मेटलचे, ते रबराचे करायचे आहेत कारण त्यांनी जंग लागतो. ते सगळं झालं आहे. आणि ते केलं की या फ्लेक्स इंजिनच्या मोटरसायकल, स्कूटर आणि सगळ्या पेट्रोलच्या गाड्या जर आल्या तर तुम्ही कशाकरता पेट्रोलच्या बाईक वापरता, कशाला पेट्रोलच्या स्कूटर आणि कार वापरता? तुम्ही स्वतः तयार केलेल्या इथेनॉलच्या गाड्या, बसेस वापरा. मी नागपुरात 35 बसेस स्कॅनिया कंपनीची 100% इथेनॉलवर आम्ही चालवल्या. धुवा देखील निघत नाही, पेट्रोल डिझेलपेक्षा चांगलं इंधन आहे. आणि ब्राझीलमध्ये तर विमानं इथेनॉलवर त्यांनी चालवले.
तुम्ही त्या यूट्यूबवर जाऊन त्यांचं भाषण ऐका. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी जर आपलं इंधन तयार केलं इथेनॉलचं तर आपलं इम्पोर्ट कमी होईल. आणि 12 लाख कोटी रुपयापैकी 5 कोटी रुपये जरी 5 लाख कोटी हे जर शेतकऱ्यांच्या घरात गेले तर कशाला शेतकरी गरीब राहील. आणि उसालाही चांगले भाव मिळेल आणि साखर तयार करणं म्हणजे तर केवढं नुकसानीचं आहे. असा आता कुठला धंदाच नाही की माल तयार केल्यानंतर स्टॉकमध्ये ठेवायचा आणि बँकेकडून कर्ज घ्यायचं आणि व्याज भरायचं आणि शेतकऱ्याला 8 दिवसात पैसे द्यायचे आणि नाही दिले तर साखर संचालकाकडनं ऑर्डर की आज कारखानदारावर कारवाई करा. आता मला स्पष्ट बोलायची सवय असल्यामुळे आणि साखर कारखानदारी समजल्यामुळे आणि मी मागच्या जन्मी पाप केल्यामुळे लोकांच्या म्हणण्यात आल्यामुळे 3 साखर कारखाने चालवतो मी. आता त्याच्यातून निघालो बाहेर. पण हे कसं शक्य होणार. आणि म्हणून आपल्यालाही शेतकऱ्यांना हे समजून घेतलं पाहिजे की कारखाने जिवंत राहिले तर शेतकरी जिवंत राहणार आहे. आणि कारखान्याची नरडी पकडून बंद करायचं ठरवलं तर तुमचा ऊसच घेणारे टिकले नाही बंद झाले तर ऊस कुठं विकणार तुम्ही. त्यामुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचं शोषण करता कामा नये. आणि आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय स्थिती आहे. आज ब्राझीलमध्ये 2 महिन्यापूर्वी 22 रुपये किलो साखरेचा भाव होता आणि आम्ही मिनिमम साखरेचा भाव 31 रुपये ठेवला. मी आहे त्या कमिटीमध्ये. 31 रुपये ठेवला. 2 रुपये वाढवायचं होतं पण ते वाढवू शकलो नाही आम्ही कारण महाग होईल असं सगळ्यांना वाटलं. आणि आज मात्र ब्राझीलमध्ये साखर थोडीशी उत्पादन कमी आहे दुष्काळ आहे म्हणून 2-3 महिन्यात ती साखर थोडी तेजी आली. त्यामुळे येणारी साखर जास्तीत जास्त एक्सपोर्ट करणं आवश्यक आहे. आपल्या देशात साखरेची गरज आहे 240 लाख टन आणि मागच्या वर्षी आपण तयार केली 310 लाख टन. म्हणजे आपण 70 लाख टन जास्त साखर तयार केली. त्यामुळे साखरेला आपल्याला आता ऊस कारखाने काढणं. मी तर म्हणतो की महाराष्ट्राने आणि देशातही आम्ही आता नवीन साखर कारखाने काढायला बंदी आणली पाहिजे नाहीतर परिस्थिती खराब होईल. साखर कोणी घेतच नाही. आणि हे सगळं जे अर्थशास्त्र जर उलटं फिरलं तर शेतकऱ्यांनाही पैसे मिळणार नाही बँकाही डुबतील आणि कारखानेही बंद पडतील. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पवारसाहेब ऑलरेडी प्रयत्न करतात आहे. मी खूप दिवस झाले सांगतो आहे की शुगर कॅन ज्यूस टू इथेनॉल. साखर तयार करण्याच्या ऐवजी साखरेचं रूपांतर इथेनॉलमध्ये करा. आणि इथेनॉल भारत सरकार आता पॉवर परचेस ॲग्रीमेंट सारखं 5 वर्षाकरता इथेनॉल परचेस ॲग्रीमेंट करायला तयार आहे. त्यामुळे इथेनॉल तयार करा साखर तयार करू नका. आणि आपल्या भागातल्या सगळे पेट्रोल व्हेकल हे 100% इथेनॉलवर चालले पाहिजे. हे जर आपण केलं तर आपलं सगळं इथेनॉल जर इथे खर्च झालं तर मग आपल्याला नक्कीच साखर तयार करून ज्या समस्या होतील त्या होणार नाही. कारण मी जवळून बघितलं साखर सरप्लस, गहू सरप्लस, तांदूळ सरप्लस, नंतर मका सरप्लस. आणि MSP पेक्षाही आपण आपल्याकडे अजून एक प्रयत्न केला पाहिजे कारण आपण साखर कारखानदारी आहेत. आपल्या ऊसाच्या मध्ये आपण तेल बिया लावल्या पाहिजे. आपल्याकडे 1,60,000 कोटी रुपयाचं खाद्यतेल आपण इम्पोर्ट करतो. खाद्यतेलाचं शॉर्टेज आहे. शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे नेते होते ते नेहमी सांगायचे की क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे की जागतिक स्तरावर सरप्लस काय आहे आणि शॉर्ट काय आहे याच्या आधारावर आपण धोरण ठरवलं पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की इथेनॉलचे पेट्रोल पंप, इथेनॉलच्या गाड्या आणि आता पेट्रोलची ज्याचे जो ऊस उत्पादक शेतकरी आहे त्यांनी तर प्रतिज्ञा केली पाहिजे की मी पेट्रोलच्या गाडीत बसणार नाही आणि मी इथेनॉलच्याच गाडीत बसेन आणि त्याच स्कूटरवर तीच चालवीन, तीच मोटरसायकल चालवीन. पेट्रोलपेक्षा चांगलं इथेनॉल आहे. इथेनॉलची कॅलरिक व्हॅल्यू पेट्रोलच्या तुलनेत थोडी कमी आहे. म्हणजे 800 ml पेट्रोल इक्वल टू 1 लिटर ऑफ इथेनॉल. तरी देखील परवडतं. 25 रुपये लिटरची बचत आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये माझी आपल्याला विनंती आहे की अहमदनगर असेल, पुण्याच्या ऑटो रिक्षा, त्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी 3 इथेनॉलचे पंप पुण्यामध्ये त्याचं उद्घाटन केलेलं आहे. त्यामुळे पुण्यातल्या स्कूटर, बाईक, ऑटो रिक्षा हे 3 पंप ऑलरेडी ओपन झाले आहे पुण्यामध्ये. हे जर आपण केलं तर महाराष्ट्राचं अर्थकारण बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पवारसाहेबांनी त्यांचा रुचीचाही विषय आहे, त्यांचा अभ्यास पण आहे. महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांना त्यांचा मोठा आधार पण आहे.
तेव्हा त्यांनी नक्कीच या बाबतीत ते पुढाकार घेतील. वसंतदादा इन्स्टिट्यूट पण पुढाकार घेईल आणि पेट्रोलियमच्या पंपाच्या बाबतीत जर काही अडचण आली तर मला सांगा, मी भारत सरकारकडनं सगळे क्लिअरन्सेस मिळवून देईल. आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की TVSच्या आणि बजाजच्या एजन्सी पाहिजे असतील तर त्याही पण मी देतो तुम्हाला मिळवून, कारण मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. आणि तुम्ही त्या गाड्या विका आणि त्याच चालवा, म्हणजे हे पेट्रोल, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलियमची काही गरज पडणार नाही. दुसरी माझी विनंती मुश्रीफ साहेबांना आहे की एवढे नॅशनल हायवेचे कामं सुरू आहेत. आम्ही विदर्भात आत्ता खूप यशस्वी एक काम केलं, ते म्हणजे धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. आणि आम्ही असं केलं की बुलढाण्यासारख्या दुष्काळी भागात, बुलढाणा ते अजिंठा पूर्ण रस्त्यावर जेवढी नदी नाले होते त्याचं खोलीकरण, रुंदीकरण NHAच्या पैशाने केलं. 1 पैसा नाही लागला. आणि एवढंच नाही तर तलाव सगळे खोलीकरण करून दिले. आणि एवढं पाणी आलं की 800 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुटला. वॉटर लेवल वाढली. आणि मुश्रीफ साहेब, तुम्ही ग्रामीण विकास मंत्री आहे, तेव्हा अकोल्यात तुम्ही जाणार असाल तर पंजाबराव कृषी विद्यापीठाला मी 4 तलाव बांधून दिले फुकटात NHAच्या रस्त्यावरच्या कॉन्ट्रॅक्टरकडून. आणि त्यांना 2,500 एकर शेती पाण्याखाली आली. आणि तिथेच बोरगाव मंजूला वेटरनरी युनिव्हर्सिटीच्या याच्यामध्ये पुन्हा एक तलाव फुकट बांधून दिला. तिथे पाणीच नव्हतं आणि आता तिथेही पण सिंचन झालं, गवत उगवायला लागलं आणि सगळं हिरवं झालं. आत्ता लातूरला ब्रिज कम बंधारा, मला वाटतं लातूरला ज्याला शिंदेला कॉन्ट्रॅक्ट मिळाला, सत्यजित निंबाळकर, रामराजे निंबाळकरांचा पुतळा आहे, तर त्यांनी ब्रिज कम बंधारा बांधला. आणि आम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे की 2 पियरमधलं जे अंतर असतं ते 30 मीटर असतं, एक पिलर आणि दुसरा 30 मीटर असतं. पण आता मी ठरवलं की स्टील आणि लोखंड कमी वापरायचं. आणि आम्ही मलेशिया आणि सिंगापूरने एक टेक्नॉलॉजी आणली की जो वरचा पियर आहे तो आम्ही स्टील फायबरमध्ये कास्ट केला आणि त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ वाढली. त्यामुळे 120 मीटर मध्ये 3 पियर गायब झाले. त्यामुळे पुलांची कॉस्ट 30% कमी झाली, कारण लोखंड कमी लागलं. हा त्या निंबाळकरनी लातूरला 80 मीटर स्पॅनचा ब्रिज बांधला आहे. तो बघायला मी आता पुढच्या 15 दिवसात जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करत असताना आपल्याला वॉटर कॉन्झर्वेशनच्या क्षेत्रामध्ये या जिल्ह्यात देवेंद्रजी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी एक GR काढलेला, त्याचा उपयोग करून तुम्ही जर हे ॲग्रिगेट हे सगळं रॉयल्टी फ्री केलं आहे सरकारने आणि ते इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची जर अंमलबजावणी केली तर आपल्या भागातल्या अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी येईल, अनेक भागातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि 1 पैसा खर्च न करता. त्यामुळे आपण ग्रामीण विकास मंत्री म्हणून या जिल्ह्यात जरूर याचा विचार करा, एवढी विनंती मी आपल्याला करतो. जे कामं झाली आणि जी होणार आहेत त्याबद्दल काही मी बोलत नाही. विशेषतः जी कामं होणार आहेत आणि ज्याच्यामध्ये आपलं सहकार्य पाहिजे आणि त्यामध्ये विशेषतः 5 राष्ट्रीय महामार्ग हे जे काही आपल्या जिल्ह्यात येतात हाही एक मोठा फायदा आहे. आणि या भागामध्ये नक्कीच तो ब्रिज होणार आहे. त्या ब्रिजमध्ये महाराष्ट्र सरकारने नगरोत्थान खात्यामध्ये ते काही लँड ॲक्विजिशनचे पैसे देणारे काही दिले आहेत, 25 कोटी अडकले आहेत. परवा पुण्यामध्ये अजितदादांशी माझं बोलणं झालं, त्यांनी लगेच PA सांगितलं आणि बहुतेक ते पैसे लगेच येतील. त्यामुळे हा उड्डाणपूल जो आहे शहरातला नक्की पूर्ण होईल. एका गोष्टीचं मला दुःख आहे, या जिल्ह्यातल्या अनेक कामाकरता आणि विशेषतः या उड्डाणपुलाकरता दिलीप गांधींनी माझ्याकडे कमीत कमी 8-10 चक्रा मारल्या, भूमिपूजनाकरताही चक्रा मारल्या, पण मी काही येऊ शकलो नाही, याचं मला दुःख आहे. पण आज हा कार्यक्रम होत असताना दिलीप गांधी नाही याचं मला उतरल्यापासून सातत्याने आठवण होते. कारण या सर्व कामामध्ये त्यांनी खूप मदत केली. या ठिकाणी जिल्ह्यामध्ये थोडंसं लँड ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आणि मुश्रीफ साहेबांनाही आहे, बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आल्या. तुम्ही एकदा मिटिंग घेऊन, मी पैसे डिपॉझिट करून ठेवले आहेत, आमच्याकडनं काही अडचण नाही आणि तुम्हाला पाहिजे तर 200, 400, 500 कोटी पुन्हा तुमच्याकडे पाठवायला तयार आहे.
शेतकऱ्यांचे पैसे ताबडतोब मिळतील यामध्ये आपण थोडं जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर कोऑर्डिनेट करून या तक्रारी जर नाहीशा केल्या तर बरं होईल. यामध्ये उड्डाणपूल तर प्रगतीपथावर आहेच, पण जो रिंग रोड आहे अहमदनगरचा, ह्या 1000 कोटी रुपयाचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर जे पूल आणि रस्ते आहेत, पूल आणि नाले आहेत, नदी आहेत, त्याचं खोलीकरण रुंदीकरण करून तेच मटेरियल वापरायची परवानगी दिली तर या सर्व भागामध्ये वॉटर कॉन्झर्वेशनचं काम होईल. विशेषतः एका महत्त्वाच्या रस्त्याची मी घोषणा करतो, तो खूपच महत्त्वाचा आहे आणि तो रस्ता म्हणजे आहे सुरत नाशिक अहमदनगर सोलापूर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे. आणि हा ग्रीनफील्ड म्हणजे नवीन रस्ता आहे, हाला पूर्ण ग्रीन अलाइनमेंट आहे, नवीन रस्त्याची आहे. आणि हा जो आहे हा सुरत ते चेन्नईपर्यंत जाणार आहे. याच्यात पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर, दिल्ली, राजस्थान, गुजरात इथला सगळा ट्रॅफिक येतो मुंबईत आणि मुंबईवरून सोलापूर कोल्हापूरवरून तो दक्षिणेत जातो. त्यामुळे मुश्रीफ साहेब कोल्हापूरचाही पण ट्रॅफिक जाम कमी होईल, सोलापूरचाही कमी होईल आणि हा सगळा सुरतवरून वळेल. आणि हा जो रस्ता आहे हा ॲक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवे आहे. परवा मी मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेवर होतो आणि मी जेव्हा ट्रायल घेतली तर पहिल्यांदा गाडी 140 किलोमीटर प्रति घंटा चालली आणि नंतर मी 170 किलोमीटर प्रति घंटा गाडी चालली, पोटातलं पाणी हल्लं नाही. आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेपेक्षा 3 पट मोठा आहे रुंदीला आणि त्यामुळे आता 70% काम पूर्ण झालेलं आहे. तर सगळा ट्रॅफिक सुरतपर्यंत तिकडे आल्यानंतर वळेल आणि सुरतवरून हा जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे हा देशातला महत्त्वाचा, हा सुरत नाशिक अहमदनगर सोलापूर अक्कलकोट कर्नूल आणि चेन्नई, हाच तिकडनं पुढे बेंगलोरकडे आणि तिथूनच कोचीनकडे आणि तिथूनच हैदराबादकडे या रस्त्याने जाता येईल. म्हणजे पूर्ण दक्षिणेची सगळी ट्रान्सपोर्ट इथून होणार. तेव्हा या रस्त्यामधले अहमदनगरची लांबी 180 किलोमीटर आहे आणि याचा फायदा अहमदनगर जिल्हा आता मेन लाईनवर येणार आहे रस्त्याच्या आणि याचा खूप ट्रॅफिक राहील. त्यामुळे या रस्त्याच्या आजूबाजूला जर सरकारी जागा असतील पडलेल्या पडीत, त्या जर तुम्ही NHIला दिल्या तर त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रीयल क्लस्टर, रोड साईड एम्युनिटीज आम्ही आमच्या पैशांनी बांधायला तयार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रेड आणि बिझनेसमध्ये इकडे फायदा होईल. अहमदनगर जिल्ह्यातच केवळ या रस्त्यावर आम्ही 8000 कोटी रुपये खर्च करणार आहोत. टोटल रस्त्याची किंमत 50,000 कोटी आहे आणि त्यातले 8000 हे आपण खर्च करतो आहे आणि याच्यामुळे याची महाराष्ट्रामध्ये एकंदर 481 किलोमीटर लांबी आहे आणि 1150 हेक्टर जमीन याकरता आपल्या जिल्ह्यातून ॲक्वायर्ड करणार आहोत आम्ही. आणि आताच आज पेपरला मी बातमी वाचली की महाराष्ट्रामध्ये 1 एकर जमिनीचा ॲक्विजिशनचा रेट 18 कोटी रुपये होता. मी आपल्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांना विनंती केली की 18 कोटी दिले तर कसे रस्ते बांधणार. मी शांत होतो, पण माझ्या सेक्रेटरीने ऑर्डर काढला की जोपर्यंत रेट होत नाही नक्की बरोबर तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रातले नवीन कामं बंद करतो. ही गोष्ट सगळ्यांना समजावून सांगितली. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान नाही करत आहे. तुम्हाला आजही आम्ही जो रेट देऊ तो मार्केटपेक्षा 1.5 पट आहे, पण जुन्या सरकारने ते 4 पट करायचा निर्णय घेतला होता आणि एवढे पैसे देऊन 18 कोटी रुपये एकरवरून कसे रोड बांधणार, कसे तुमचे स्टेशन्स तयार होणार, STचे स्टँड तयार होणार, हे अडचणीचं होतं. आणि म्हणून आम्ही विनंती केली आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलं आहे. कुठेही शेतकऱ्याचं नुकसान नाही. मी शेतकरी आहे, शेतकऱ्याला लँड ॲक्विजिशनचे 2 पैसे जास्तच मिळाले पाहिजे अशीच माझी भूमिका आहे आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला याची योग्य किंमत मिळेल. हा जो रस्ता आहे या रस्त्यामुळे दिल्ली मद्रासचं अंतर जे आहे हे जवळपास 1270 किलोमीटर, सध्या हे 1600 किलोमीटर आहे. म्हणजे जवळपास 330 किलोमीटर अंतर कमी होणार आहे. म्हणजे हा शॉर्टेस्ट रूट आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बाजूला नवीन डेव्हलपमेंट होईल. मी काल परवा वर्तमानपत्रात वाचलं की माननीय उद्धव ठाकरेंनी आपल्या शिर्डीच्या एअरपोर्टच्या बाजूला नवीन स्मार्ट सिटी तयार करण्याचा निर्णय घेतला. फार चांगला निर्णय आहे. त्यामुळे आपल्याला आता रोड बनला, एअरपोर्ट बनलं
की मी दिल्लीत बघतो की पहिले पुढारी माझ्याकडे येतात आणि सांगतात अलाइनमेंट दाखवा कुठून रोड चालला. म्हटलं कशा करता, म्हणजे म्हटलं जागा घेऊन ठेवतो आम्ही. त्यामुळे आता पुढाऱ्यांनी जागा घेण्याच्या ऐवजी सरकारने जागा घेतली पाहिजे असा माझा आग्रह आहे. आणि त्या जागेवर तुम्ही डेव्हलप करा, नवीन सिटी डेव्हलप करा, प्लॅन सिटी डेव्हलप करा, लॉजिस्टिक पार्क डेव्हलप करा. आणि याकरता मी पूर्ण मदत करीन. आणि त्यामुळे या जिल्ह्यात रोजगार निर्माण होईल. मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर इथल्या जिल्ह्यातला वाहतुकीचा ताणही कमी होईल आणि प्रवासाचा कालावधी पण कमी होईल. तर मला विश्वास आहे की हा रस्त्याची आता अलाइनमेंट पक्की झालेली आहे. आता पालकमंत्री म्हणून मुश्रीफ साहेब इथल्या जागा आणि आमच्या NHAच्या अधिकाऱ्यांना बोलवून तुम्ही जर याच्या बाजूची डेव्हलपमेंट आत्ताच ठरवली तर लोक जागा विकत घेण्याच्या आधी सरकारने जर ताब्यात घेतली, MIDC किंवा सिडको किंवा आम्ही करायला तयार आहोत, तर नक्की या जिल्ह्यातल्या लाखो तरुणांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी 3 नवीन घोषणा करणार आहे. तळेगाव, चाकण, शिक्रापूर, नावरा, श्रीगोंदा, जामखेडा, पाडोदा हा 548 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जामखेड ते सौताडा याचं जवळपास 135 कोटीचं काम जामखेड शहरातून जाणारा जामखेड ते बीड शहरात जोडणारा महत्त्वाचा मार्ग हे मी मंजूर करतो आहे. ॲन्युअल प्लॅनमध्ये याचं काम लगेच सुरू होईल. तळेगाव, चाकण, शिक्रापूर, नावरा, श्रीगोंदा, जामखेड, पाटोदा हा दौड मनमाड रेल्वे लाईनवर आहे. लिंबणगाव येथे रेल्वे उड्डाणपुलाचं काम मी मंजूर करतो आहे. हेही काम लवकरच सुरू होईल. आणि दुसरं कोपरगाव ते सावळी विहीर हे मालेगाव, मनमाड, अहमदनगर हा दक्षिण व उत्तर जोडणारा अवजड वाहणारा रस्ता आहे. शिर्डी तीर्थक्षेत्राला जोडणारा आहे. तर याचंही काम मी मंजूर करत आहेत 150 कोटी रुपयाचं. मला बरेच निवेदनं आमदारांनी दिले. आता मला प्रश्न पडला की मी महाराष्ट्राचा PWD मिनिस्टर झालो का. तुम्ही 2-2, 4-4, 5-5 किलोमीटरच्या रस्त्याची CRFची लिस्ट मला द्याल तर मी कुठून काम करणार आहे. आणि मला भेटायला सगळे दिल्लीत येतात, मुंबईत येतात. पहिले CRF म्हणजे काय हे समजून घ्या. CRF हा जो फंड हा पेट्रोल डिझेलवर 50 पैसे एक सेस लावला होता. त्याची कहाणी पण माझ्याशी संबंधित आहे. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा देशाचे प्रधानमंत्री होते तेव्हा मी मुंबईमध्ये महाराष्ट्रात मंत्री होतो. त्यावेळी त्यांनी मला बोलावलं आणि मला सांगितलं, नितीन तू शहरात खूप काम केलं पण ग्रामीण भागात गावांना जोडणाऱ्या रस्त्याची योजना तयार कर. मी 3 महिने मेहनत करून त्यांना एक रिपोर्ट दिला होता आणि त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आणि या योजनेतून जवळपास 4.5 लाख गावांना पक्के रस्ते झाले. ज्यावेळी या योजनेचं प्रेझेंटेशन वाजपेयींसमोर झालं तेव्हा पवार साहेबांना माहिती एक सक्सेना नावाचे खूप उंच गृहस्थ होते नीती आयोगाचे. आणि ते वारंवार येऊन विरोध करायचे की दिस इज अ स्टेट सब्जेक्ट. Honorable Prime Minister, you cannot make any expenditure on the state subject as far as constitution is concerned. 2दा-3दा झाल्यावर मी आणि पटवाजी त्यावेळी ग्रामीण म्हणलं, अटलजी इसका सुनते रहोगे तो डुबा देगा म्हणलं आपको. तो बोले क्या करना है. मला अटलजी माझ्यावर एकदम कडक आवाज म्हणलं की होते क्यों नहीं रोड ये. मैंने बोला मैं क्यों जवाब दूं, इसका जवाब आपने देना चाहिए, आप देश के प्रधानमंत्री हैं, मैं थोड़ी हूँ. मग ते म्हणाले नाही होना चाहिए. ते म्हणे मैं पैसे नहीं मिलेंगे. तर मी अटलजींना विनंती केली की अटलजी ऐसा करो पेट्रोल डीजल पर 50 पैसे सेस लगा दो और जिस राज्य से जितना पैसा मिलेगा उतना ग्रामीण रस्ते के लिए प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना को दे दो. त्याच्यानंतर त्याचं डिव्हिजन झालं. काही राष्ट्रीय महामार्गाला, काही रेल्वेला, काही CRF मध्ये तुमच्या राज्यातल्या रस्त्यांना पैसा मिळाला. ते पैसे आहेत 650 कोटी रुपये. मी आता 9,000 कोटी रुपयाची कामं मंजूर केली. आता 2,000 कोटी रुपये 1,200 कोटी रुपये मी महाराष्ट्राला दिले. त्यातला 200 कोटी NCPला, 200 कोटी शिवसेनेला, 200 कोटी काँग्रेसला, असे 600 कोटी आणि 600 कोटी विरोधी पक्षाला म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अपक्ष आमदाराला दिले. असे 1,200 कोटी वाटले. आणि 800 कोटी रुपये जे माझ्याकडे होते ते मी तुमच्यापैकी सर्व पक्षाचे आमदार जे माझ्या खूपच मागे गळ्यात लागले, दिल्लीला विमानाचं तिकीट काढून लोक यायला लागले, मी त्यांचे काही मंजूर केले. ते 2,000 कोटी मंजूर केले. आता 600 कोटी 650 मी याच्यावरती पैसेच नाही माझ्याजवळ. मी एखादं काम मंजूर करू शकतो. आता आमदारांना कळलं की ह्या की ते माझ्याकडे एवढी लिस्ट आताच सगळ्यांनी कोल्हे त्यांनी मला जेव्हा लिस्टा दिल्या लंब्या पूर्ण, तर मला वाटलं की आता मीच महाराष्ट्राचा PWD मिनिस्टर झालो. तुम्ही मला मोठे कामं द्या.
जे 1000 कोटीच्या वरती आहे, 2000 कोटीचे आहेत. आणि आता भारतमाला 2मध्ये मी मोठे रस्ते पुन्हा नॅशनल हायवे जाहीर करणार आहे. तेव्हा तुमच्या जिल्ह्यातले जे काही महत्त्वाचे रस्ते असतील ते भारतमाला 2मध्ये मी नक्की घेईल. पण त्याच्यावर मला खर्च करायला अडचण आहे, कारण माझ्याजवळ पैसा आहे. पण इथे मला ही 650 कोटीची मर्यादा असल्यामुळे CRFमध्ये मला पैसा देणं अडचणीचं आहे आणि खोटं बोलण्याची सवय नाही आहे. त्यावेळी मी सांगतो की होत नाही, एखादं काम असेल तर सांगा. काही लोकांना वाटतं की मी करतच नाही, पण ते पैसेच नाही तर मी कुठून करू. त्याच्यामुळे या बाबतीत एखादं काम असेल तर ते ठीक आहे. ते पुढे मी मार्चमध्ये पुन्हा आता खर्च आले की महाराष्ट्र सरकारने युटिलिटी सर्टिफिकेट दिलं की मी करून देईन. दुसरे 2-3 रोड्स आहेत, त्याच्यात मला आमदारांनी मागणी केली त्याचं NOC, कारण ते BOT सध्या साहेबांनी पण मला आत्ता पत्र दिलं आहे, ते कुठल्या तरी कंपनीचं आहे, बहुतेक शर्माची कंपनी आहे ती, ते बंद पडलेलं आहे. तर तुम्ही ते टेक ओव्हर महाराष्ट्र सरकारने करून जर मला NOC दिलं तर मी तेही करून देईन. अहमदनगर ते पुणे हा माझा जिव्हाळ्याचा विषय, कारण मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा या रस्त्याचं 4 लेन मी बांधकाम मंत्री म्हणून केलं होतं. त्यावेळी भूमिपूजनाला मी नगरमध्ये आलो होतो. तेव्हा या रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे, भयंकर ट्रॅफिक आहे, याची मला कल्पना आहे. आणि म्हणून वाघोली ते शिरूर असं अजितदादांशी बोलणं करून आता त्यावेळी आम्ही प्लॅन केला, L&Tनी ते डिझाईन केलेलं आहे. आणि ते खाली 8 लेन रोड, ते 4-4 लेन रोड, वरती एक ब्रिज, त्याच्यावरती एक ब्रिज 6-6 लेनचा. आणि त्याच्यावरती आता मी प्रधानमंत्र्यांनी मला रोपवे, केबल कार, फेनिक्युलर रेल्वे, नंतर ते कोणतं हायपरलूपपासून सगळं माझ्याकडे झालेलं आहे. मी आता हिमाचल प्रदेशात 15 रोपवे बांधतो आहे. महाराष्ट्रात देखील रोपवे, केबल कार, फेनिक्युलर जेवढे प्रपोजल ते घेऊन या, त्याला पैसा आहे माझ्याजवळ. तर मी त्याच्यावरती टेक्नॉलॉजीचा उपयोग करून असा विचार करतो आहे की नगर ते पुणे असं काही करता येईल का. हा जो ब्रिज आहे त्याचं डिझाईन तयार झालेला आहे. आणि दुसरा जो रस्ता अजून तसाच धोक्याचा आहे तो म्हणजे तळेगाव. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या बोलतायत. त्यांच्या याच कार्यक्रमाकडे पुन्हा एकदा आपण येणार आहोत, मात्र एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.